उमरगा आणि लोहारा विधानसभेची सध्या इच्छुक असलेली कॅन्डिडेट आहे। मी इच्छुक असण्याचं कारण जवळजवळ 15 वर्षापासून उमरगा आणि लोहारा मतदारसंघामध्ये एससीचा कॅन्डिडेट म्हणून ज्ञानराज चौगुले हे काम पाहतात, परंतु इथे असलेले जे काही सार्वजनिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे। पाण्याचा प्रश्न म्हटलं तरी विधानसभेमध्ये आमदार असलेल्यांनी जवळजवळ या शहरामध्ये 15 दिवसाला एकदा पाणी येते। हा निंदनीय प्रकार का आतापर्यंत सॉल्व झाला नाही, हा मेन मुद्दा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची दुर्व्यवस्था तुम्ही पाहिली असेल। तिथे जवळजवळ 15 दिवसाला एक असे ॲक्सिडेंट होतात, कारण तो महामार्ग त्या पद्धतीचा बनलेला नाही। याच्या पाठीमागचं राजकारण काय, हे कोण करतंय, ह्या गोष्टीचा तडा काढण्यासाठी किंवा ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी मी इथे विधानसभेची मागणी केलेली आहे, मी इच्छुक आहे। त्यानंतर महिलांचा प्रश्न खूप मोठा आहे। सार्वजनिक शौचालयाचा हा जो प्रश्न आहे महिलांसाठी, हा सार्वजनिक विषय आत्तापर्यंत मार्गी लागलेला नाही। जवळजवळ 15 वर्षामध्ये हा विषय मार्गी लागलेला नाही म्हटल्यानंतर इथल्या महिलांची जी हेळसांड आहे ही हेळसांड नाही झाली पाहिजे। दुसरी गोष्ट, मुलींना हॉस्टेलची व्यवस्था झाली पाहिजे। दवाखान्यामध्ये एखादी लेडीज, प्रेग्नेंट लेडीज असेल, तिच्या औपचारिकरित्या तिच्यावरती जी प्रक्रिया झाली पाहिजे ती प्रक्रिया होत नाही। ह्या पाठीमागचं जे कारण आहे हे कोण आहे, ह्याचा तडा लावण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आधुनिक लहुजी सेनेच्या माध्यमातून मी विधानसभेला इच्छुक म्हणून या सगळ्या गोष्टीवरती, जेणेकरून महिलांचा विषय असेल, राष्ट्रीय महामार्गाचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, आणखीन सर्वसामान्य जनतेच्या घरकुलचा विषय असेल, त्यानंतर स्मशानभूमीचा विषय असेल, आणि असे अनेक प्रश्न इथे मार्गी लागलेले नाहीत। ह्याचं कारण काय नेमकं आणि याला कोण पाठीशी घालतंय आणि कोण हे राजकारण करतंय, ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी मी विधानसभेसाठी इच्छुक असा कॅन्डिडेट आहे।